जय श्रीराम मंडळी, आज आपण आलेलो आहोत 8व्या शतकातला किल्ला पाहायला। मित्रांनो, या किल्ल्यावरची खासियत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर एक छानसे दुर्गा मातेचे मंदिर बांधलेले आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जाणून घ्यायचा असेल हा किल्ला कोणता आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर असलेला हा किल्ला एकेकाळी शिलाहार राज्याची राजधानी होता। आज आपण जाणार आहोत 1 वर्षाचा इतिहास जपलेला किल्ला पाहायला। हा आहे किल्ले खारेपाटण। वाघोटन खाडीच्या किनाऱ्यावर वसलेला हा एक छोटासा किल्ला आहे। या गावाला पूर्वी बलिपतन म्हणून ओळखले जायचे। हा किल्ला 8व्या शतकामध्ये बांधला गेला। किल्ल्याची बांधणी शिलाहार राजा श्वमियरान याने केली होती। 1660 मध्ये हा किल्ला आपल्या स्वराज्यात आला। बाले किल्ल्यात दुर्गादेवीचे मंदिर आहे, जे साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले होते। भगवा झेंडा असलेला एक छोटासा बुरुज सुद्धा आहे, याला म्हणतात सुळाचा दगड। अज्ञात वीराची समाधी। या किल्ल्यावर एक विहीर आहे, ज्याचा भुयारी मार्ग घोडे पठार या खाडीशी जोडलेला आहे। कान्होजी आंग्रे आणि तुळाजी आंग्रे यांच्या काळात सुद्धा हा किल्ला खूप महत्वाचा होता। 1755 मध्ये पेशवे आणि इंग्रजांनी मिळून हा किल्ला जिंकला होता। इंग्रज अधिकारी गिफर्ड याला सुद्धा इथेच कैद करून ठेवण्यात आले होते। 1850 मध्ये मराठे आणि इंग्रज यांच्यात एक घनघोर युद्ध झाले। या युद्धामध्ये हा किल्ला पूर्णपणे उद्ध्वस्त झाला। गावात गेल्यावर प्रथम आपल्याला बस स्टँड आणि नंतर बाजारपेठ लागते। बाजारपेठेतून खाडीकडे जाताना आपल्याला किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता मिळतो। किल्ल्यावर थेट गाडी जाते। संपूर्ण किल्ला फिरण्यासाठी आपल्याला अर्धा तास लागतो। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अजून काही किल्ले आहेत जे आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये एक्सप्लोर करणार आहोत। जर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एकदा दुसऱ्या किल्ल्यावर नेक्स्ट ब्लॉग मध्ये। तोपर्यंत जय श्रीराम।